आज आपण पालकापासून मस्त असे टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत। कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला आणि एकच काहीतरी बनवावंसं वाटलं तर अशा वेळी हा पदार्थ बनवा। चवीला खूप मस्त लागतो। पालक असल्यामुळे अतिशय हेल्दी आहे। हेल्दी तर आहेच, शिवाय पचायलाही हलका आहे। तर रात्रीच्या स्वयंपाकात नक्की तुम्ही हा पदार्थ बनवा। नमस्कार, किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतला एक बाउल आणि त्यात घेतले तांदूळ। तर मी पाऊण कप तांदूळ घेतलेले आहेत। 4 लोकांकरता आपण बनवतो तर मी पाऊण कप तांदूळ घेतलेले आहेत। कुठलेही तांदूळ घेऊ शकता जे घरात आहेत, वेगळे असे काही घ्यायची गरज नाही। आणि पाऊण कपच मी डाळ घेतली आहे। तर ही उडदाची डाळ आहे आणि ही सालीसकट घेतलेली आहे। तर आता हा पदार्थ हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जेव्हा बनवला जातो तेव्हा डाळ ही कमी प्रमाणात वापरली जाते, कारण ती महाग असते। तांदूळ जास्त वापरला जातो। पण मी हे दोन्ही सारख्या प्रमाणात घेतलंय, पाऊण कप तांदूळ आणि पाऊण कप डाळ। हे दोन्ही आपण एकत्र करायचं आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आपण यात घालायचं पाणी। पाणी घालून ही डाळ आणि तांदूळ एक 3-4दा आपण स्वच्छ धुवून घ्यायचे। यावर धूळ माती जे काही असेल ते निघून जाईल। धुतल्यानंतर त्यात परत आपण पाणी घालायचं आणि ही डाळ आणि तांदूळ एक अर्धा तास आपण भिजत ठेवायचे। अर्ध्या तासानंतर ही डाळ आणि तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचे। तर ते सर्व आता आपण कुकरमध्ये घालायचे आणि नंतर आपण त्यात घालायचं पाणी। तर पाणी खूप घालायचं नाही, अगदी थोडंसं, डाळ आणि तांदूळ बुडतील एवढेच पाणी घालायचं। नंतर मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची। कुकरचं झाकण लावायचं आणि 2 शिट्ट्या आपल्याला करायच्या, त्यापेक्षा जास्त नाही। 2 शिट्ट्यामध्ये हे व्यवस्थित शिजतं। तर मी इथे घेतली आहे पालक आणि एक पूर्ण अख्खी पालकाची मी जुडी घेतलेली आहे। पालक आता आपल्याला कापून घ्यायची आहे, पण कापायच्या आधी ती स्वच्छ धुवून घ्यायची। कापायच्या आधी धुतली तर काय होतं, ती व्यवस्थित धुतल्या जाते। धुतल्यानंतर ती आपण कट करून घेऊया। तर अशा पद्धतीने पालक कापायची, म्हणजे काय होतं, एकसारखे कापल्या जाते आणि लवकर कापल्या जाते। कमी वेळात भरपूर पालक ही कापले जाते। तर अशा पद्धतीने आपण मस्त अशी पालक कापून घेऊया। तर इथे पालक सर्व मी कापून घेतलेली आहे। आता आपण फोडणी करूया। तर कढईत गॅसवर मी ठेवले कढई आणि त्यात घालायचं तेल। तेल छान गरम झालं की त्यात घालायचा 1 चमचा जिरा। जिरा छान असं तळतळू द्यायचं, छान असं फुलू द्यायचं। नंतर त्यात आपण घालायचं लसूण। 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घातलेल्या आहेत आणि आता हा लसूण छान असा कलर येतपर्यंत आपण परतून घ्यायचा। नंतर त्यात घालायचा कांदा। तर एक मोठा कांदा मी बारीक करून घातलेला आहे आणि या कांद्याला सुद्धा छान असा रंग येतपर्यंत, कलर येतपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता कांद्याला मस्त असा रंग आलाय आणि लसूण सुद्धा आपलं मस्त असं फ्राय झालेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या घातल्यात बारीक कापलेल्या, थोडंसं आलं घातलंय किसलेलं आणि थोडंसं हिंग घातलंय। हे सुद्धा अर्धा मिनिट आपण परतून घ्यायचं। डाळीचा कुठलाही पदार्थ करताना हिंग हे वापरायचंच। अर्ध्या मिनिटानंतर आपण यात घालायचं टमाटर। तर 2 मीडियम साईजचे टमाटर मी घेतलेले आहेत। टमाटर घालायचे, मिक्स करायचं आणि शिजवून घ्यायचं। तर टमाटर लवकर शिजलेत किंवा लवकर नरम होण्याकरता थोडंसं आपण त्यात मीठ घालूया आणि मीठ घालून हे टमाटर अगदी नरम होईस्तोवर आपण मस्त असे परतून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता टमाटर मस्त आपले नरम झालेले आहेत। नंतर त्यात घालायचं लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला, मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला किती तिखट हवं त्या अंदाजे तुम्ही तिखट घाला। नंतर त्यात आपण घालायची हळद आणि हे परत आपण छान असं मिक्स करून घ्यायचं। चमच्याने थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे जे टमाटर नसतील बारीक झाले ते होऊन जाते। नंतर आपण यात घालायची पालक। जी पालक आपण धुवून स्वच्छ कापून घेतलेली होती ती पालक आपण यात घालायची आणि परत हे मिक्स करून घ्यायचं। म्हणजे सर्व मसाल्यामध्ये पालक आपण ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि साधारण 2 मिनिट ही पालक आपण मस्त शिजवून घ्यायची। तर इथे पालक छान अशी मिक्स झालेली आहे आणि मी ही पालक 2 मिनिट छान मस्त शिजवून घेतलेली आहे। नंतर ही थोडीशी चमच्याने आपण मॅश करायची, म्हणजे मसाल्यासोबत पालक सुद्धा व्यवस्थित मिक्स होईल। आपल्याला प्युरी करायची नाहीये, फक्त हे व्यवस्थित मिक्स होण्याकरता हलकंसं चमच्याने आपण दाबून घ्यायचं आणि 2 मिनिटे शिजवायची, खूप शिजवायची नाही। नंतर आपण यात घालायचं, आपण जे डाळ आणि तांदूळ शिजवून ठेवले ते आपण यात घालायचे
आणि 2 शिट्ट्यामध्ये मी ते शिजवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही बघू शकता त्याचे दाणे दाणे असे दिसत आहेत. अगदी कुठेही ते ओव्हर कुक झालेलं नाही आहे. तर आता हे डाळ आणि तांदूळ शिजवलेले पालकात आपण मस्त असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर इथे मी सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. नंतर आपण त्यात घालायचं पाणी. तर पाणी गरम घालायचं, थंड पाणी त्यात घालायचं नाही. मी साधारण दीड ग्लास पाणी यात घातलेलं आहे. परत आपण थोडं पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं, गॅस कमी करायची आणि कमी गॅसवर ही 5 ते 6 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया. कारण उडदाची डाळ आहे, थोडी हार्ड असते ती. एक 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवर आपण हे शिजवायचं. कमी गॅसवर एवढंच करता की व्यवस्थित छान असं ते मिक्स होतील, छान असे एकजीव होतील. मी आता परत थोडंसं 1 वाटीभर पाणी घातलं आणि मस्त हे 5-6 मिनिटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. आणि कमी गॅसवर शिजवायचं, तेव्हाच ते मस्त असं व्यवस्थित छान असं शिजलं जाईल. शेवटी नंतर आपण त्यात घालायची भरपूर कोथिंबीर आणि परत आपण एकदा मिक्स करून घेऊया. संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कधी कंटाळा आला तर अशा प्रकारे ही डाळ आणि पालकाचा पदार्थ बनवा. चवीला अगदी मस्त लागतो आणि टेस्टी आहे, शिवाय हेल्दी पण आहे. आणि येतो कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा संध्याकाळचा. तर इथे मस्त आपली डाळ आणि पालकाची खिचडी तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. धन्यवाद.